हॅलो. हॅलो. हां, नमस्कार मॅडम. हां, नमस्कार सर. प्राध्यापक जयश्री पाटील मॅडम बोलता ना? हो सर. मॅडम, मी पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. नमस्कार सर. नमस्ते, नमस्ते. शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानावरती 3 हां. जानेवारीपासून हो. धरणे आंदोलन सुरू आहे, बेमुदत धरणे आंदोलन. हो, हो सर. आणि आपण त्या आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय आहात. हो सर. तर या धरणे आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. हो. तर आझाद मैदानावर नेमकी काय परिस्थिती आहे आज? सर, आम्ही 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली हं, आणि आज आंदोलनाचा 9वा दिवस आहे. बरोबर. आणि मागच्या 3 दिवसापासून हां. म्हणजे 8 तारखेपासून 8, 9, 10 आमचे 4 शिक्षक समन्वयक संघातील व्यक्ती, शिक्षक समन्वयक संघातील जे पुढाकारी आहेत ते समन्वयक हां. आणि आम्ही 2 महिला 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करायला सुरुवात केली सर आम्ही. हां. तर मैदानावर ज्या महिला आणि जे शिक्षक वगैरे जे आलेले आहेत हं. त्यांची संख्या कमी असल्यामुळे आमचे विचार शासनापर्यंत न पोहोचल्यामुळे किंवा आमचे जे काही धरणे आंदोलन चालू आहे त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्हाला अन्नत्याग आंदोलन करायला सुरुवात करावी लागली. हं, हं. आणि मागच्या 3 दिवसापासून आम्ही अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. हं, 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 हं. मॅडम, आपण कोठे प्राध्यापिका आहात? तर मी कौठा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे प्राध्यापिका म्हणून. मॅडम, हा जो काही तुमचा विषय आहे, राज्यातील जवळपास 63,000 शिक्षकांचा विषय आहे. हो. आणि आझाद मैदानावरती मात्र केवळ 3,000 शिक्षक आहेत. हो सर. यामध्ये महिलांची संख्या तर फारच कमी आहे. हो. परंतु महिलांची आपण संख्या- मात्र आपल्या 12 वर्षाच्या मुलासह आझाद मैदान गाठून एवढंच नव्हे तर अन्नत्याग आंदोलन केलं. त्याबाबत तुम्ही हो. आम्हाला काय सांगाल? तर महाराष्ट्रामध्ये लाभार्थ्यांची संख्या 63,000 जरी असली हं, सगळ्या शिक्षकांची, हं, पण मैदानावर तेवढे तिथे उपस्थित नाही आहे. हं, हं, आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमच्या अंगणवाडीच्या ज्या भगिनी आहेत हं. त्यांचं पण तिथं आंदोलन चालू होतं. आणि त्यांची संख्या जर पाहिली तर आमच्या बाजूलाच त्यांचं आंदोलन चालू होतं. तर आम्हाला बसायला सुद्धा तिथं हे भेटली नाही. तर मला एक अशी खंत वाटते हं, की आपल्यापेक्षा कमी शिक्षित असून हं, आपल्या लढ्यासाठी किंवा आपला जो पगारीचा हक्क आहे ते मिळवण्यासाठी हं. त्यांनी एवढ्या जास्त प्रमाणात तिथे उपस्थित राहून संघर्ष करू शकतात. आपली जी मागणी आहे शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात. पण आपण उच्च शिक्षित असून सुद्धा घरी बसून हं. तिथं काय चाललंय फक्त पाहण्यावर किंवा कमेंट करण्यावर जास्त भर देतो. याची एक मनामध्ये खंत आहे की आमच्या भगिनी इथं जास्त मैदानावर उपस्थित नाही आहे. हं, हं, हं. मॅडम, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की आताच आपण सांगितलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे काही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात कव्हरेज पण फार मोठं मिळालं होतं मीडियाचं. हो, कारण हो, का सर. त्याच पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं होतं. आता आपल्या पण जो काही राज्यभरातील 63,000चा हा विषय असताना देखील म्हणावं तसं मीडियानी आपल्या आंदोलनाला कव्हरेज दिलेलं नाही. ते तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे मॅडम. हो ना. हो. मॅडम, आपल्या मुलाचं नाव काय आहे आणि नेमकं तो कोणत्या शाळेमध्ये आहे? तर माझ्या मुलाचं नाव अथर्व वीरभद्र देवणे आहे. हं, आणि तो नायगावमध्ये, आम्ही नायगावला असतो तर राहण्यासाठी हं, इथं ब्लूबेल स्कूल आहे त्या हं. स्कूलमध्ये आहे. मॅडम, आपण प्राध्यापिका आहात. हो आपल्या सर. मुलाला हे प्राध्यापकच करणार का? नाही सर. आता म्हणजे आम्ही जॉईनिंग पासून 15 वर्ष झालेत. आता आम्हाला कुठे तर 40 चा टप्पा भेटायला सुरुवात झाला सर. हं, हं. 20 चा टप्पा भेटून 3 वर्ष गेल्याच्या नंतर 40 चा टप्पा भेटायला. हं, हं. जेव्हा आम्ही आता आमच्या मुलांना वगैरे सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो किंवा आजूबाजूला इतर जे दुसऱ्या जॉबमध्ये लोक राहतात त्यांच्याप्रमाणे त्यांना शिक्षण देण्याचा किंवा जे काही सोयी सुविधा असतात देण्याचा प्रयत्न करतो. अपुऱ्या पगारीमुळे आम्ही काहीच करू शकत नाही सर त्यांच्यासाठी. हं, हं, हं. तर मला असं वाटत नाही की आमचे मुलं पण पुढे चालून शिक्षकच व्हावं आणि त्यांना पण आम्ही जसे संकटांना सामना करत आहोत, संघर्ष करत आहोत, त्यांना पण करावा लागेल. हं, त्यामुळे असं वाटत नाही आहे की सर आपण शिक्षक आहोत. हं. तसं आपण विद्यार्थ्यांसाठी आपलं जे काही आहे पगार नसला तरी आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी सर्व कार्य करतोच. पण आपला त्यांना पुढे चालून त्यांच्या मुलांचं जर भलं करायचं असेल किंवा त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळवून द्यायच्या असतील तर आपल्याला पण आपल्या हक्काचं जे काही आपण कार्य करतो त्यातून जे पैसे पगार वगैरे मिळते त्यामुळे आपली बी लाईफस्टाईल चांगली राहावं असं वाटलं असेल तर शिक्षक हा रोजगाराचा पर्याय नाही असं वाटते सर.
म्हणजे मागील जवळपास हा तुमचा जो काही विषय आहे 15-20 वर्षापासूनचा विषय आहे आणि हो. तुमच्यावरती खूपच मोठा अन्याय झालाय. त्यामुळे हो. भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला शिक्षक करावं असं तुम्हाला वाटत नाही. नाही वाटत सर. मॅडम मुंबई म्हणल्यानंतर हो. नेमकं राहण्याचे फार मोठे वांदे असतात. तर हो. मुंबईत राहण्याची मोठी समस्या आहे. आपण आपल्या मुलासह नेमकं मुंबईमध्ये सध्या कुठे राहता? तर आम्ही राहायला आमदार निवासमध्ये आमची सोय करण्यात आलेली आहे सर. हां. आणि तिथे राहत असताना आमचे जे सहकारी बांधव आहेत हं. त्यांचं एक सुरक्षा कवच आम्हाला लाभलेलं आहे. हं, हं, हं. कारण स्त्रिया जाऊन मुंबईमध्ये राहून आंदोलनामध्ये हे करणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही. कारण नाही. सुरक्षेचा प्रश्न तिथे असतो. पण नाही, आमचे जे बरोबर. शिक्षक समन्वय संघामधले जे बांधव आहेत, हं, हं. सहकारी आहेत, हं. त्यांचं सुरक्षा कवच आम्हाला लाभलेलं आहे. हं. पण जेव्हा आम्ही मुलं बाळ वगैरे घेऊन जातो सोबत, हं. खाण्याचे वगैरे आणि राहण्याचे, कारण तिथं खूप जास्त प्रमाणात शिक्षक आहेत. आम्ही पाहतोच, आम्हाला जरी मध्ये एक रूम मध्ये भेटलं असेल, महिलांसाठी एक रूम दिली असेल, तर आमचे बांधव सगळे उघड्यामध्ये बाहेर झोपलेले असतात. हं, 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 हं. मॅडम मग आता तुमची जी काही मागणी आहे, मागणी मान्य झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही का? नेमकं काय सांगाल? आता मैदानावरची परिस्थिती पाहून जे मैदानावर उपस्थित जे शिक्षक आहेत हं. त्यांनी, कारण आम्ही 3 दिवस झाले, मागच्या 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर होतच सर. कोणाच्या हाताला मुंग्या येत आहेत, कोणाच्या पोटात दुखत आहे, कोणाला मळमळते आहे. हं. त्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात आलेलं आहे. आणि तिथे उपस्थित जे शिक्षक समूह आहे त्यांच्या आग्रहामुळे आम्ही आमचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते पाठीमागे घेतलेलं आहोत. पण आमचं धरणे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालूच असेल सर. मॅडम आताच आपण सांगितलं की तुमच्याबरोबर आणखी एक शिक्षिका अन्नत्याग आंदोलन केले होते. हो. तर आणखी लहान मुलांना घेऊन किती शिक्षिका आता जसं तुम्ही 12 वर्षाच्या मुलाला घेऊन आझाद मैदान गाठलात. तर तसं लहान मुलांना घेऊन या आझाद मैदानावर जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये किती महिला म्हणजे किती शिक्षिकांनी आझाद मैदान गाठलं त्याबद्दल काय सांगता येईल? सर तसं तर महिला शिक्षकांची संख्या आझाद मैदानामध्ये खूपच कमी प्रमाणात दिसली. हां. पण ज्या काही महिला भगिनी तिथे उपस्थित होत्या त्यामधील 50% महिला आपल्या मुलांसोबत होत्या सर. 50%? आणि माझा मुलगा 12 वर्षाचा आहे. पण त्यांची मुलं 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 6 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि आम्ही तिथं बसून होतो आणि ते समोर खेळू लागले. तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये शिक्षक समन्वयाच्या संघाच्या ह्याच्यावर क्लिप्स वगैरे पाहिल्या असेल सर. बरोबर. ते क्लिप वगैरे पाहिले म्हणून तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमची मुलाखत घ्यायला ना मी, की 12 वर्षाच्या मुलासह तुम्ही तिथे गेलात आणि अन्नत्याग आंदोलन केलात म्हणून तर तुमची मुलाखत घेतला ना मॅडम मी. हो सर. आणि इकडे मुलांच्या परीक्षा चालू असता वेळेस त्यांना परीक्षा, मग ते म्हणतात की आमची परीक्षा आहे यावंच लागते का? आता मला 2 मुलं आहेत सर. एका मुलाला मी तिथेच ठेवलेलं आहे नायगावमध्ये. पण एकाला सोबत घेऊन यावं लागलं मला, दोघांना न ठेवता येत नाही म्हणून. मग तो म्हणतो की माझी स्कूल बुडते, माझी परीक्षा होती, मग इथं बसावंच लागते का? इथं बसलं तरच आपल्याला पगार भेटतो का? कारण मुलांना पण खूप प्रश्न पडतात सर. बरोबर. मग अशी नोकरी का करायची की जिथे जाऊन आंदोलन करून आपल्याला पगार मागावं लागते? दुसऱ्या नोकरीमध्ये तर असं करावं लागत नाही. बरोबर. काय वाटतं मॅडम की तुमचा जो काही विषय आहे तो तुमचा विषय या आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लागेल तुम्हाला काय वाटतंय? सरकार तुम्हाला निश्चितपणे तुमची जी काही मागणी आहे ती मागणी मान्य करून तुम्हाला न्याय देईल असं वाटतं? आमचे जे शिक्षक समन्वय संघाचे शिलेदार आहेत सर, आम्ही अन्नत्याग आंदोलन जरी पाठीमागं घेतलं असेल तरी त्यांनी त्यांचे पाठपुरावे चालू आहेत आणि आम्हाला 2024 पासून टप्पावार आणि प्रत्येक वर्षी नैसर्गिक टप्पावार मिळावे म्हणून आमचे धरणे आंदोलन आणि आमचे जे शिक्षक समन्वय संघाचे जे शिलेदार आहेत त्यांचा शासनाच्या पाठीमागे पाठपुरावा अजून चालूच आहे सर. मला वाटते त्यांच्या कार्याला नक्कीच यश मिळेल. 63,000 शिक्षकापैकी 60,000 शिक्षक घरी बसून वेतन अंगणवाडीची अपेक्षा करत आहेत. तर या शिक्षकांना 60,000 शिक्षकांना राज्यभरातील प्राध्यापक जयश्री पाटील आझाद मैदानावरून नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करणार? तर 63,000 शिक्षकापैकी केवळ 3,000 शिक्षक मैदानावर उपस्थित आहेत. आताच मी सांगितलं होतं की आमच्या ज्या अंगणवाडीच्या भगिनी होत्या ते कमी शिक्षित असून सुद्धा आपल्या पगारासाठी त्यांच्या भरपूर प्रमाणामध्ये तिथे उपस्थित देऊन मीडियाचं पण त्यांना तेवढंच कव्हरेज भेटलं आणि त्यांना त्यांच्या याच्यामध्ये यश पण भेटलं. म्हणजे ऐकण्यात आले की त्यांना त्यांची पगार वाढीव मिळेल असे. बरोबर. आणि आपण जर अजून एक महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे साहेबांचं आंदोलन चालू आहे बरोबर, एकदम बरोबर. तर त्यांनी त्यांच्या हक्कासाठी एक हाक दिली, एक ओळ दिली
तर महाराष्ट्रातले पूर्ण जे मराठा समाज आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून मग जरांगे आमचे पाटलांना जे- डोक्यावर घेतलं अक्षरशः. हो. आणि पण आमचे जे शिक्षक समन्वयाचे जे शिलेदार आहेत हम्म. ते पण तेच कार्य करत आहेत सर. त्यांच्या बरोबरीचंच कार्य करत आहेत. सगळ्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते बार ते अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे. हम्म, हम्म, हम्म. धरणे आंदोलन तर आम्ही खूप वेळेस केलं सर. पण अन्नत्याग आंदोलन सुद्धा आमचे शिलेदार मागच्या वेळेस केले आणि आता पण करत आहे. तर म्हणजे- हे कुठेतरी शिक्षकांना जाणीव व्हायला पाहिजे की ते एकट्या स्वतःसाठी करत नाहीत, तर महाराष्ट्रामधील जे 63,000 शिक्षक आहेत हम्म. त्यांच्यासाठी लढत आहेत. तर आपल्याला जर पगार हवा असेल तर इथं बसून पाहण्यापेक्षा की काय होत आहे, काय घडत आहे, मंत्रिमंडळाची बैठक झाली का, यांचं उपोषण तुटलं का, काही भेटलं की नाही, हे पाहण्यापेक्षा त्यांची मैदानावर उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण आहे सर. आमची मैदानावरील संख्या कमी आहे किंवा सरकार काय मोजते, मैदानावर किती डोके आहेत हे मापल्या जातात आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. पण आमची संख्या, आमचे जे लोक आहेत फक्त घरी बसून पाहण्यामध्ये व्यस्त आहेत की नेमकं काय काय चालू आहे. उच्च शिक्षित आहेत, त्यांना सगळं काही लक्षात येते हम्म, हम्म, हम्म. काय मै- चालू आहे, आपल्याला तिथे राहायला पाहिजे. मैदान पण ती मैदानात यायला तयार नाही आहे. म्हणजे मैदान गाठल्याशिवाय मैदान काही गाठल्याशिवाय मागणी यश मान्य होणार मिळणार नाही. नाही. तर माझी सगळ्या शिक्षकांना एकच विनंती करते की आपल्या संख्येच्या कमतरतेमुळे केवळ आपला निर्णय होऊ शकत नाही. संख्येच्या कमतरतेमुळे आपला निर्णय आतापर्यंत झालेला नाही. तर जास्तीत जास्त संख्येमध्ये मैदानावर येऊन सहकार्य करावे अशी आशा करते. धन्यवाद मॅडम, खूप विनंती खूप करते मी हा. त्यांना. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि तुम्ही पण आमची दखल घेतलीत सर आणि मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभारी आहे सर मी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद.